नमस्कार मित्रांनो, पुणे व अहिल्यानगरच्या बाजूने छत्रपती संभाजीनगरकडे जाताना नेवासा फाट्याच्या थोडे पुढे आल्यावर डावीकडे हा श्री क्षेत्र देवगडकडे जाणारा फाटा आहे। या फाट्यावरील श्री गुरुदत्तपीठ श्री क्षेत्र देवगड संस्थान असे लिहिलेले भव्य प्रवेशद्वार लक्ष वेधून घेते। आज आपण या क्षेत्राचे अर्थात दत्तप्रभूंचे दर्शन घेणार आहोत। श्री क्षेत्र देवगड दत्त मंदिर हे पुण्याहून 188 किलोमीटर, मुंबईहून 320 किलोमीटर, अहिल्यानगरवरून 65 किलोमीटर, छत्रपती संभाजीनगरहून 58 किलोमीटर, शनी शिंगणापूर येथून 33.5 किलोमीटर, शिर्डी येथून 75 किलोमीटर व नेवासा येथून साधारण 12 किलोमीटर अंतरावर आहे। नेवासा, शनी शिंगणापूर तसेच शिर्डी येथे येताना या पवित्र दत्तस्थानाला सुद्धा आपण भेट देऊ शकता। हे क्षेत्र मुरमे गावाजवळ वसलेले आहे व देवगड फाट्यापासून साधारण 5 किलोमीटर आत आहे। समोर आपल्याला श्री गुरुदेव दत्तपीठ श्री क्षेत्र देवगड संस्थानचे भव्य प्रवेशद्वार दिसत आहे। खूप सुंदर प्रवेशद्वार आहे व त्यावर दत्तगुरूंची मूर्ती आहे। प्रवेशद्वारातून आत आल्यावर मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला विस्तीर्ण असे पार्किंग आहे। डाव्या बाजूला गोशाळेचे प्रवेशद्वार आहे व बाजूला थंड पाण्याची व्यवस्था आहे। या ठिकाणी 1 रुपयात 1 लिटर पाणी मिळते व बाजूला यात्री निवास आहे। श्री गुरूंची पुण्यभूमी श्री क्षेत्र देवगड असे लिहिलेले प्रवेशद्वार आहे। आपण या प्रवेशद्वारातून आत आल्यावर या परिसरात प्रसाद, पूजा साहित्य यासाठी दुकाने आहेत व उजव्या बाजूला भव्य भक्त निवास आहे। अचानक रिमझिम पाऊस सुरू झाला आहे। भक्त निवासासह या ठिकाणी भोजन प्रसाद देखील उपलब्ध आहे। आपल्याला 60 रुपयामध्ये भोजन प्रसाद मिळतो व रुपये 300 पासून पुढे आपल्याला राहण्याची व्यवस्था आहे। समोर सुंदर गोपूर आहे व पुढे मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे। मार्गाच्या दोन्ही बाजूला अशोकाची व नारळाची झाडे आहेत। श्री क्षेत्र देवगड येथील हे मंदिर सकाळी 7 ते रात्री 11:30 वाजेपर्यंत भक्तांसाठी खुले असते।
आपण महाद्वाराजवळ पोहोचलो आहोत। महाद्वाराच्या डाव्या बाजूला चप्पल स्टँड व हातपाय धुण्यासाठी पाण्याची व्यवस्था आहे। या महाद्वारावर दत्तगुरूंच्या चरित्रातील विविध प्रसंग दाखवले आहेत। हे महाद्वार सकाळी 6:15 वाजता उघडते। महाद्वाराच्या येथेच पोलीस मदत कक्ष व देणगी कक्ष आहे। तसेच बाजूला प्रसाद काउंटर देखील आहे। महाद्वारातून आत आल्यावर कीर्तन मंडप व मुख्य मंदिर आहे। मंदिरामध्ये फोटोग्राफीला परवानगी नाही। या ठिकाणी दर्शन रांगेची उत्तम व्यवस्था आहे। खूप व्यवस्थित दर्शन होते। या मंदिरातील दत्तगुरूंची मूर्ती खूप सुंदर आहे, जिच्या दर्शनाने खूप प्रसन्न वाटते। श्री क्षेत्र देवगड हे प्रवरा नदीच्या काठावर आहे। समोर आपल्याला प्रवरेचे पात्र दिसत आहे। या ठिकाणी संस्थानाने खूप सुंदर घाट बांधला आहे। हे देवस्थान श्री किसनगिरीजी महाराजांनी स्थापन केले आहे। त्यांना श्री दत्तगुरूंचा साक्षात्कार झाला होता व या क्षेत्राचा विकास पुढे श्री भास्करगिरी महाराजांनी केला आहे। या मंदिर परिसरात श्री दत्तगुरूंचे मुख्य मंदिर याशिवाय शनी महाराज, मारुतीराया, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, नारद मुनी, मार्कंडेय मुनी, सिद्धेश्वर महादेव, पार्वती माता, गणपती बाप्पा व कार्तिक स्वामी यांची मंदिरे आहेत व दत्त मंदिराच्या बाजूला श्री किसनगिरी महाराजांची समाधी आहे। संस्थानामार्फत घाटाजवळच प्रवरा नदीमध्ये बोटिंगची व्यवस्था केलेली आहे। या श्री क्षेत्र देवगडचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी असलेली स्वच्छता। या ठिकाणी असलेले सेवेकरी श्रद्धापूर्वक भक्तीसह स्वच्छतेला प्राधान्य देतात व त्यामुळे मंदिर परिसराचे पावित्र्य उत्तमरित्या जपलेले आहे। या ठिकाणी आध्यात्मिक वातावरणात कमालीची प्रसन्नता व शांतता आहे। मनाला खूप चांगली ऊर्जा या ठिकाणी प्राप्त होते। आपण सुद्धा वेळ काढून या ठिकाणाला भेट द्या व येथील आध्यात्मिक वातावरण, प्रसन्नता व शांततेचा अनुभव घ्या। श्री दत्तगुरूंचा या ठिकाणी वावर आहे असा तुम्हाला अनुभव येईल। देवस्थान दर गुरुवार, एकादशी, दत्त जयंती, महाशिवरात्री, किसनगिरी महाराजांचा पुण्यतिथी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करतात। श्री क्षेत्र देवगड संस्थान आध्यात्मिक कार्यासह समाजासाठी आरोग्य, शिक्षण, गोसेवा या क्षेत्रात कार्यरत आहे। आज आम्ही श्री क्षेत्र देवगड या पवित्र दत्तस्थानाचे दर्शन घेतले। आपण देखील जेव्हा वेळ मिळेल तेव्हा अवश्य भेट द्या व आध्यात्मिकतेचा एक सुंदर अनुभव घ्या। पुन्हा भेटूयात नवीन भागात। तोपर्यंत नमस्कार। चला देशाटनाला। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।